नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज चॅनल. आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. नमस्कार, आपल्या सर्वांचं भारतीय जनमत न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत. बातमी आहे पुण्यातील फोफावलेल्या गुन्हेगारीची. कुख्यात गुंडांची परेड घेणारे सीपी अमितेश कुमार अल्पावधीतच प्रसिद्धी पावले आणि त्या अमितेश कुमार यांच्याच हद्दीमध्ये या ठिकाणी त्यांचेच अधिकारी गुन्हेगारांना हाताशी धरतायत. गुन्हेगारांना हाताशी धरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची परेड अमितेश कुमार घेणार का, हाच सवाल आहे. या ठिकाणी एका महिलेच्या स्वतःच्या मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये गुन्हेगारांनी तलवारीने सीसीटीव्ही फुटेजची तोडफोड केलेली आहे. दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय आणि हे गुन्हेगार हे या सीसीटीव्ही फुटेजचं तोडफोड करताना तलवारी घेऊन सीसीटीव्ही फुटेज फोडताना दिसून येत आहे. तरी देखील पोलीस तपास अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज तोडणारे हे गुन्हेगार का दिसेनासे झाले? याच्या पाठीमागे काही काळबेरा आहे का? कुठेतरी दाळ शिजते का? कुठेतरी पोलीस हे पैशांचा व्यवहार करत, कुठली तरी देणघेण करत या ठिकाणी हा गैरप्रकार गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार जाणून बुजून करत आहे का? म्हणून या ठिकाणी पुण्याच्या सीपी अमितेश कुमार यांना माझं आव्हान आहे, आपण जशी कुख्यात गुंडांची परेड घेतली त्याचप्रमाणे आपण आपलेच पोलीस अधिकारी हे इतर गुन्हेगारांना तोडफोड करणाऱ्या, तलवारींचा नंगानाच करणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का आणि त्यांची देखील परेड घेणार का, हाच सवाल आहे. पीडित महिला अनिता काटे यांच्या तक्रारीची नोंद घेण्याची जबाबदारी ही चतुरसिंगी पोलीस स्टेशनची होती, परंतु या चतुरसिंगी पोलीस स्टेशनच्या अधिकारी चव्हाण मॅडम यांनी पुरेपूर या महिलेला टाळाटाळ करत अजूनही तक्रार नोंदवून घेतलेली नाही. सीपी अमितेश कुमार यांना माझं आव्हान आहे की आपण या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती त्वरित कारवाई करावी आणि आपण ती कारवाई करणार का? कुख्यात गुंडांप्रमाणेच आपण आपल्या अधिकाऱ्यांची देखील परेड लावणार का? आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज. आपण पाहत आहात भारतीय जनमत. आपला